जर एवढी सगळी शक्ती तुम्ही एकत्र येऊन प्रदीप गारटकरचा पराभव करायसाठी आणि म्हणतात सरकार आमचं आहे, सत्ता आमची आहे, त्याचा प्रश्न आलाच कुठे इथं? आणि एवढा निधी आम्ही आणला, हे काय आणून देणार आहेत? निधी तुमचा नाही, असे काही खिशातनं 2 रुपये काढून दिले नाहीत कुणाला. हे आलेला पैसा हा जनतेच्या कर रूपातला पैसा आहे. आणि तुम्ही आम्हाला विचारता 19 वर्ष आम्ही काय केलं? 19 वर्षामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये शेतीला पाणी आणून देण्याचं काम आम्ही केलं. 25 सबस्टेशन आम्ही उभा केले. भीमा नदी, नेरा नदीवरती बंधारे उभा केले. 22 गावामध्ये 7 नंबर रोडती 8,000 एकराला पाणी दिलं. खडकवासलाचं पाणी आपण आणलं. या परिसरामध्ये नीरा भीमा साखर कारखाना आम्ही संस्थापन काढला. कर्मयोगी साखर कारखान्याचं भाऊंच्या माध्यमातून एक्सपान्शन करून कारखाना मोठा केला. दूध संघ स्थापन केला, बँक स्थापन केली, MIDC स्थापन केली. इंदापूर शहरातलं BOTचं पहिलं एसटी स्टँड या महाराष्ट्रामध्ये आपण इंदापूरमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला, सुरू केलं एसटी स्टँड. या शहरामध्ये 40 फुटी रस्ता केला, 100 फुटी रस्ता केला. बाजारपेठ जिथं माणसाला चालत जायला येत नव्हतं, सगळ्या व्यापाराला विश्वासात घेऊन आपण ती बाजारपेठ सुद्धा रुंदणीकरण करण्याचं संदर्भातलं काम आपण केलं. पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण केल्या. परवा धर्मेंद्रचा दुर्दैवानं मृत्यू झाला. ते धर्मेंद्र सुद्धा स्वतः 1999 साली या शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या उद्घाटनाकरता आपण त्या ठिकाणी आले होते. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय? ज्या पद्धतीने या इंदापूर शहरामध्ये, या तालुक्यामध्ये आम्ही काम करतोय, ठीक आहे, झाला असेल कालच्या 2 निवडणुकीला आमचा पराभव, त्याची चिंता आम्ही केली नाही सांगतो. गारटकर आम्ही लढलो आमने सामने एकमेकाच्या विरोधामध्ये. प्रवीण भाई आमच्या विरोधामध्ये लढले, पण आम्ही तो विचार कधी डोक्यामध्ये घेतला नाही. कारण आपण राजकारणामध्ये एक सुसंस्कृत काम करणारे आपण कार्यकर्ते आहोत सांगतो. कधी स्वार्थासाठी कुठली गोष्ट आपण केलेली नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही आमच्यावर आरोप करताय, माझा अजितदादांना आव्हान आहे, या तुम्हाला आम्ही आमच्या सगळ्या संस्थेचा हिशोब दाखवतो सांगतो. दरवेळेस येऊन तुम्ही इंदापूर तालुक्यामधून आमच्या संस्थेबद्दल बोलता. त्या संस्था हर्षवर्धन पाटलाच्या मालकीच्या नाही, तर ह्या तालुक्यातल्या 70,000 शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था आहेत. तुम्हाला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. काल आज म्हणले त्या नीरा भीमावर म्हणले कितीतरी मोठं कर्ज आहे. किती कर्ज आहे? 150 कोटीचं कर्ज आहे. छत्रपती सहकारी साखर कारखाना तुम्ही चालवताय. 12 वर्ष त्या कारखान्यात 600 कोटी रुपयाचं कर्ज कोणी केलं? त्या जाचक बापूला विचारायला आता त्या ठिकाणी पुढे आणलं सांगतो. माझा सवाल आहे, तुम्ही कृषी मंत्री आहात ना दादा, तुम्ही या कृषी मंत्र्याला बोर्डामध्ये का घेतलं नाही? छत्रपती का घेतलं नाही बोर्डामध्ये सांगतो? त्या कारखान्याची अवस्था कोणी केली? छत्रपती बाजार बंद कोणी पाडला? बारामतीमधली सूतगिरणी बंद कोणी पाडली? कोणती संस्था निर्माण केली सांगा? संस्था काढण्यासाठी रक्त वाचावं लागतं. आम्ही संस्था या ठिकाणी काढल्या, शेतकऱ्यांच्या करता संस्था काढल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संस्था आम्ही चालवल्या. तुम्ही अडवायच्या संस्था आमच्या, तुमच्या ताब्यामध्ये बँक, तुम्ही आमच्या संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न करायचा. आणि आज आमच्यावर आरोप करताय म्हणले कर्मयोगी साखर कारखाना म्हणले चालवायला दिला. हो, दिला चालवायला कारखाना. आम्ही काय गुन्हा केला? काय गुन्हा केला आम्ही? शेतकऱ्यांना वेळेवर पैसे आम्हाला द्यायला अडचण होत होती. तुमच्याकडे सगळ्या आर्थिक संस्था तुमच्या ताब्यात होत्या. उठलं सुटलं की आम्हाला कर्मयोगीमध्ये टार्गेट करायचं. रक्ताचं पाणी करून बंद पडलेला खाजगी कारखाना उभा करण्याचं काम भाऊंच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि ते जोपासण्याचं काम जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत तो कारखाना सहकारामध्येच राहणार आहे. आणि शंकरराव पाटलांचंच नाव त्या कारखान्यात तुमच्या पोटात दुखतंय का? हा कारखाना बंद पडला पाहिजे. मी बोलणार नव्हतो कारण निवडणूक नगरपालिकेची आहे. पण आम्ही जर काही बोललो नाही लोकांना वाटतं ह्यांच्यात काहीतरी पाणी मुरतंय सांगतो. हा उद्या एकदा आमने सामने खुला सवाल. आज तुमचे तालुक्याचे तुमचे लाडके मंत्री आहेत, कुणाला रोजगार दिला? कुणाला नोकरी लावली? कुठे एखादी शाळा काढली? कुठे एखादा व्यवसाय काढला? काय केलं? काय कुठला एखादा प्रकल्प आणला? अवी MIDC आम्ही काढली, माझ्यावर आरोप करायचे. म्हणजे वसाड MIDC आहे.
आज तिथं 1 गुंठा जागा शिल्लक नाही. प्रवीण भैया, तुमचा तिथे एक मोठा कारखाना आहे, तुम्ही एक मोठा उद्योग काढला, तिथं आम्हाला अभिमान आहे. सोनापुरी आणि सुद्धा या परिसरामध्ये मानेदादांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक मोठे व्यवसाय काढले. त्याचा फायदा आज आमच्या भागातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना होतोय, इंदापूर शहरातल्या महिलांना होतोय, तरुणांना होतोय आणि एक मोठं आर्थिक उलाढाल करणारी सोनाई परिवारात या ठिकाणी निर्माण झाला. आम्हाला अभिमान आहे. ते होते विरोधात म्हणून आम्ही कधी त्यांना आडवं आलो नाही. ते आमच्या रक्तात नाहीये. आम्ही प्रोत्साहन दिलं, चला कोण काम करतंय, होऊ द्या पुढं, जाऊ द्या पुढं. असं विचित्र राजकारण करणारे आमच्यामध्ये संस्कार नाहीये. आणि म्हणून बोलायला सगळ्याला येतं. इथं कुठेतरी परवा कुणीतरी माझ्यावर एक टीका केली, प्रदीप दादा म्हणले हर्षवर्धन पाटील शब्द पाळत नाही. म्हणले आम्हाला 24ला यशवंत माने तुम्ही पण ऐकत राहील. अरे 9ला तुम्ही उभा राहिला त्यावेळी तुम्हाला कोणी शब्द दिला 14चा? मी नव्हता दिला. त्यांच्या मांडीला मांडून बसताय. 14ला निवडणूक झाली माझ्या विरोधात विधानसभेला, तुम्हाला कोणी शब्द दिला होता? हर्षवर्धन पाटलांनी शब्द दिला नव्हता. 19ला तुम्हाला फसवलं, त्यांच्या मांडीला मांडून बसताय तुम्ही. आता तुम्हाला शब्द कोणी दिला होता? मी नव्हता दिला शब्द तुम्हाला. माझ्या निवडणुकीला तुम्ही आला, विजयदादाकडे एक बैठक झाली. विजयदादाला म्हटलं, ते म्हणले आम्हाला 24ला काय करायचं? म्हटलं 24ला निवडणूक झाल्यानंतर आपण बसू. हो, बैठक झाली विजयदादाकडे. आज आहे विजयदादा, त्याला साक्षीदार सांगतो. आम्ही नाही शब्द पसरवला, पण 24च्या अगोदर 2 वर्ष हेच मला सोडून गेले सोबत. आणि म्हणून कोणावर काय बोलतो आम्हालाही सगळं माहिती आहे. खरेदी की संघ कुणी काढला? मोठ्या भाऊनी काढला. भाऊ संस्थापक होते. आज एक माणूस शिल्लक राहिलेला खरेदीच्या संघात सांगतो. ती बी कुठलाही आम्हाला माहिती, त्याला पगार कुठनं जातो ती आम्हाला माहिती. मार्केट कमिटी भाऊंनी स्थापन केली. मार्केट कमिटी दादा आपल्याला माहिती आहे. ती पलीकडची 25 एकर जागा आपण घेतली. प्रधानमंत्री असताना 50 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम त्या मार्केट कमिटीला देण्याचं काम हर्षवर्धन पाटलाच्या माध्यमातून झालेलं आहे. आज तुम्ही कृषी मंत्री आहात, द्या ना खरेदी संघ चालवायला नीट, द्या मार्केट कमिटीला काहीतरी मदत. आज मला वाटलं राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या हातामध्ये तिजोरीच्या कितीतरी चाव्या असतील, मला वाटतं एक नाही कितीतरी चाव्या असतील सांगतो. हा मग का शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण जाहीर करू शकला नाही? तुम्ही आश्वासन दिलं होतं ना. का शेतकऱ्याची कर्जमाफी जाहीर केली नाही तुम्ही? बोलायला फार येते आपल्याला, पण मित्रांनो ही निवडणूक ही नगरपालिकेची निवडणूक आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काही अधिक भाष्य करावं असं मला वाटत नाही. पण इथून पुढे जर तुम्ही या पद्धतीची जर टीका करणार असाल तर आम्हालाही बोलता येतं. असं काही एक जणाला कुणाला काही सगळं अधिकार दिले नाहीत बोलायचे. सगळ्यांना सगळं माहित असतं, पण आम्ही त्या लेवलला कधी जात नाही. पण जर अशा पद्धतीने वारंवार तुम्ही काय केलं ते सांगा ना लोकांना. जर तुम्ही एवढं चांगलं काम केलं असेल तर तुमचा अख्खं घरदार का फिरतंय सांगा ना मला तुम्ही. हा एक माणूस शिल्लक राहिला नाही. मी म्हणलं बारकी पोरं मी काढा बाहेर सगळी, म्हणजे त्यांचा बी प्रकार होईल. मागच्या वेळेस कुठे गेली होती सगळी ही? आणि म्हणून आज मित्रांनो ही आघाडी निर्माण झालेली आहे.